सर्वांना नमस्कार. आज आपण या कृपया शांत होता साहेब बोला जरा. आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालोय म्हणजे आपल्या कॅन्टीनचा जे CIT कॅन्टीन जे उभं केलं आहे कर्नल साळुंखे साहेब आणि त्यांच्या त्यावेळच्या आजीबाई सैनिकांनी एकत्र येऊन जे कष्ट घेऊन करून जे आपले कॅन्टीनचं एक अस्तित्व उभा केलं तर ते अस्तित्व कंटिन्यू आपण कायमस्वरूपी टिकून राहावं यासाठी आपण हे एकत्र आलो आहे. आणि सध्या जे कॅन्टीनचं जे पूर्व ठिकाणाहून जे आता सध्या चालू आहे त्या ठिकाणाहून आता ह्या ठिकाणी इथं शिफ्ट करलेले आहेत जे स्वर्गीय आराम पाटील भवन छोटे मुकाम मार्केटमध्ये आहे त्या ठिकाणी शिफ्टिंगचं त्यांचं पूर्वनियोजन झालेलं आहे. आणि या ठिकाणी शिफ्ट न होता आपल्या पूर्व ठिकाणी जे कॅन्टीनसाठी बिल्डिंग बांधलेली आहे आणि ती बिल्डिंग आपल्या सर्व आदिवासी सैनिकाच्या पैशातून वर्गणी दिल्याने एक एक महिन्याची पेन्शन दिलेली आहे त्यावेळेच्या मायसैनिकांनी तर ते अस्तित्व टिकावं. आणि त्या कॅन्टीनच्या भाड्यातून जे सोयरेचं म्हणून आपल्याला ते कॅन्टीनचं भाडं येत होतं त्यावेळी म्हणजे हे 2015 ते 2020 30 सप्टेंबर 2020पर्यंत या कॅन्टीनचा करार होता आपल्या जुन्या बिल्डिंगचा. तो करार असताना सुद्धा तत्पूर्वी ते कॅन्टीन तिकडे घेऊन गेले ते फक्त स्वार्थासाठी घेऊन गेलेले आहेत. आणि कारण काय दाखवलं पार्किंग नाही म्हणून. पण ह्याच्या अगोदर 15 वर्ष त्या ठिकाणी कॅन्टीन चाललं त्यावेळी पार्किंगचा प्रॉब्लेम का आला नाही तुम्हाला आताच का आला म्हणजे याचा अर्थ तुमचा स्वार्थ त्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला त्यावेळेच्या माजी सैनिकांनी जे आपली पेन्शन एक एक महिन्याचे घालून कष्ट करून प्रत्येक स्वतःची भाकरी बांधून प्रत्येक गावी जाऊन कर्नल साळुंखे साहेबांनी त्यांच्याबरोबरच्या माजी सैनिकांनी सभासद गोळा केले आणि ते कॅन्टीन उभा केलं त्याची जाणीव जर असती तर हे तुम्ही असं षडयंत्र केलं नसतं. तर आमचं सर्वांचं एकमेव मत आहे की पूर्व ठिकाणी कॅन्टीन न्यावं जेणेकरून त्या कॅन्टीनच्या भाड्यातून आमच्याच माजी सैनिकांच्या अडीअडचणी आर्थिक आणि पेन्शनविषयक जे काय अडचणी आहेत त्या दूर विनामूल्य होत होत्या. आणि ते कर्नल साळुंखे साहेब आणि ते स्टाफ किंवा त्यावेळेस जे सगळे करत होते. एवन कर्नल साळुंखे साहेबांनी ज्यांना पेन्शन होत नव्हती अशा लोकांनासुद्धा पेन्शनची कामं विनामूल्य करून दिलेले आहेत. हे आपल्या ह्या आताच्या पिढीला किंवा ह्या स्वार्थी लोकांना माहीत नाही. आता फक्त ते लोणी खायचं बघायला लागल्यात कसं आम्हाला मिळतं त्यातनं. तर हे त्या मायसैनिकांचं कष्ट आहे म्हणून त्याला आपण ते एक अस्तित्व आपण एक मायसैनिक आहे हे जर जाणीव असते तर त्यांनी असं कामं केली नसती. आणि त्यांचा एकमेव एजंट आहे की तिथं कॅन्टीन नेलं तर ह्यांचे धंदे बंद होणार मग. कारण का 24 तास त्या रस्त्यावर वाहतूक आहे प्रत्येक माणसाचं नजर आहे त्या अशा परिस्थितीत त्यांची कामं चालत नाहीत. हा एकमेव त्यांचा म्हणजे एजंडा आहे तो पर्यावरण पोषक नाही पर्यावरण पोषक त्यांच्यासाठी पर्यावरण पोषक नाही म्हणून ते हे कॅन्टीन इकडं आणायला लागले. आणि ह्या कॅन्टीनच्या शिफ्टिंगसाठी 80 लाख रुपयाचं प्रपोजल त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे. आज या 80 लाख इथं घालणार आमच्या मायसैनिकांचं कष्टाचं. आणि जे उद्या कुठली तर जसं आता आपले गर्जे साहेब म्हणले की कुठली तर संघटना येऊन उभा राहणार राजकीय संघटना येणार राजकीय दबाव येणार म्हणलं उठायचं नाही त्यावेळे हे आणि कुठं पडणार. आणि त्या ठिकाणी दिसतं 20 लाख जायचं तर 80 लाखाच्या 1 कोटी खर्च दाखवणार. शेवटी नुकसान कोणाचं आहे आपल्या सर्व मायसैनिकांचं. यातून एक दिवस अशी परिस्थिती येईल की ज्या लोकांनी हे कष्ट करून उभा केलं त्यांचं तर अस्तित्व संपणारच आहे. आणि शेवटी आपल्या या सांगली जिल्ह्यातील जेवढे तालुके एवढे लांब लांबून 100 किलोमीटर जे लोक आहेत आपले मायसैनिक विधवा येतात काही वयस्कर मायसैनिक आहेत त्यांना येता येत नाही रिक्षा करून किंवा गाडी करून येतात ते बिचारे त्यांचा हक्क संपणार आहे. आणि शेवटी मग ते तुम्ही जावा पुणे कुठं कोल्हापूर नाही सांगलीला जावा मग अशी परिस्थिती जाणार आहे. त्याला काय फरक पडणार नाही. त्याने आपलं जे काय करायचं ते करून बसलेत. मग एकमेव आमचं सर्वांचं एक सर्वात माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून सवेरा म्हणा किंवा साऊथ कमांड पुणे म्हणा कलेक्टर साहेबांना दर्शन साहेब सगळ्यांना आपण सर्वांमध्ये एक निवेदन देऊया की बाबा आमचं कॅन्टीन हे आमच्या पूर्व ठिकाणी आलं पाहिजे जेणेकरून आमचं आर्थिक बाजू कॅन्टीनला आमच्या संघटनेला किंवा आमच्या मायसैनिकांना त्याचं एक आर्थिक सहकार्य मिळेल. त्यातून आमच्या आजी मायसैनिकांच्या आर्थिक पेन्शन विषयक जे काही अडचणी दूर होतील
आणि आम्हाला त्याचं सहकार्य भेटेल आणि विशेष म्हणजे आमच्या कॅन्टीनचं अस्तित्व हे कायमस्वरूपी टिकून राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आणि आपण जसे आता आदरणीय लिंगले साहेब, आदरणीय गर्दे साहेब म्हणा, पाटील साहेबांनी आता मधुकर पाटील साहेब, आपण सर्वांनी जे सजेशन दिलं आहे आणि येताना आपलं वेळ काढून आलात विनंतीला मान देऊन त्याबद्दल आपलं सर्वांचं पुनश्च धन्यवाद आहे. आणि इथून पुढं जी काही कारवाई आम्ही कायद्याच्या चाकोरीत राहून लिगली कारवाई करणार. आम्हाला काय त्यांच्याशी द्वेष नाही किंवा मसन नाही किंवा आमची काय त्यांचा बांध रटायचा नाही. आमचा इकडे उद्देश काय आहे, आमचं कॅन्टीन आम्हाला पूर्व ठिकाणी पाहिजे हाच उद्देश आहे. त्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढणार. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य द्या. आता 3 तारखेला आपले कर्नल देशमुख साहेब येणार आहेत, त्यांच्याशी पण जसं आता बोलले सर्वांनी त्याप्रमाणे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया आणि बॉडीचं पुनर्गठनासाठी सर्वांमध्ये जी काही चर्चा होईल त्याप्रमाणे वार्षिक कमिटीमध्ये होईल आणि पुनर्स्थापना कमिटीची पुनर्स्थापना झाल्यानंतर आपल्या संघटनेला एक बळ येईल चांगलं आणि त्यातून आपल्या ह्या संघटनेची चांगली एक पुन्हा एक काय ते गती येईल आणि त्यातून आपलं चांगलं काम होईल आणि आपल्या हे कौशल्य एक अस्तित्व कायमस्वरूपी टिकून राहील आणि कॅन्टीन ही तिथंच जाईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं हेच एक शेवटी आपल्या सर्वांचं माझी विनंती आहे. धन्यवाद.